आहोनी रात्रीपासून लावलेलं होतं, तुम्हाला उद्या सरप्राईज द्यायचं आहे. तर म्हटलं काय सरप्राईज आहे काय माहिती नाही, पण चला मटणाचा तर बेत करायचा आज, म्हणून ना मटण आणलेलं आहे. कालपासून ना मला खूप आठवण येत होती मटणाची. गावाला तर खाल्लेलं आहे आम्ही, पण म्हटलं चला इथं आता काम करून करून कंटाळा आलेला आहे, कामाचा शीन तर घालवायला पाहिजे. तर म्हटलं काय करायचं त्यासाठी, तर म्हणून मटण आणायचं. तर मला 8 दिवसाला 10 दिवसाला तर लागतं बघा. तुम्हाला लागतं का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला आता मटणाचा बेत केलेला आहे, तर कुकरला लावलेलं होतं आज मटण शिजायला. मी असं कधी करत नाही, टोपात डायरेक्ट टाकते, पण बघू म्हटलं अशी टेस्ट कशी लागते, तर अशी सुद्धा भारी लागते. इथं मी कांद्याची प्युरी तयार केलेली होती आणि भाकऱ्या सुद्धा घालत्या. बऱ्याच मला कमेंट आलेल्या होत्या की ताई तुमच्या भाकरी खूप मोठ्या असतात आणि कशा करता ते दाखवा एकदा. तर भाकरी तव्यात टाकल्यानंतर पाणी लावायचं आणि पाणी सुकलं की मगच पलटी करायची. लवकर भाकरीला पलटी कधी करायची नाही, नाहीतर भाकरी ना आपली फुगत नाही. तर बघू शकता मी पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीला, तवा भरून अशी भाकरी केलेली आहे आणि पाणी सुकल्यानंतर पलटी करते. पलटी केल्यानंतर गॅस आहे तो 2-3 मिनिटं हाच ठेवायचा, त्यानंतर मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवरती भाकरी चांगली भाजून द्यायची आणि त्यानंतर आणि भात करायचा आणि पलटी करून तव्यातच भाकरी भाजायची, म्हणजे टम अशी भाकरी आपली फुगते. तर भाकऱ्या सुद्धा काढून झालेल्या होत्या. आता मला करायचं होतं मटणाचा रसा. चला आता मटणाचा रसा करायचा, तर तेल टाकलेलं आहे टोपामध्ये. त्यामध्ये आपण कांद्याची जी प्युरी तयार करून घेतलेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीर कांदा, त्याची प्युरी टाकून चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. आता मी प्युरी आहे ते तेलामध्ये भाजून घेतलेले आहे. यामध्ये टाकायचा आहे लाल तिखट मसाला. तर चला 2-3 चमचे आहे तो लाल तिखट मसाला टाकते. मटण मसाला टाकलेला होता, चिकन मसाला टाकलेला होता आणि आता लाल तिखट पण टाकलेला आहे. आता सगळा मसाला हलवून घेते, त्यानंतर मटण टाकून पाणी टाकून रस्सा आहे तो शिजवून घेतलेला आहे. तो बघू शकता छान असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. काळा मसाला तयार केलेला होता, डंगावरून आणलेला होता, तोच टाकलेला आहे आज पातळ रश्श्यामध्ये आणि चिकन मध्ये. तर इथं बघा चिकन सुद्धा ग्रेव्ही केलेली आहे, कारण आमच्या घरामध्ये लय चोच असतात. एकाला मटण पाहिजे, एकाला चिकन पाहिजे. विघ्नेश काही मटण खात नाही, ते म्हणून त्याला चिकनची ग्रेव्ही केलेली आहे. तर चला आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि ते बोलले की चला तयारी करा आणि बाहेर जायचंय आपल्याला. तयारी केली आम्ही, बाहेर आलो तर बघतोय तर काय आम्हाला पोस्टर समोर दिसते. तर म्हणलं पिक्चर बघाय तुम्ही आणले काय आम्हाला. ते म्हणते हा तू मला अर्धा दिवस झाले 21 तारखेपासून म्हणतेस की स्वामींचा पिक्चर बघायचा आहे, स्वामींचा पिक्चर बघायचा आहे, म्हणून तुम्हाला स्वामींचा पिक्चर बघायला आणलेला आहे. तर चला म्हणलं स्वामींचा पिक्चर बघायला आणलाय म्हणल्यानंतर खूप आनंद झालेला होता. आता रात्रीच्या 10 वाजलेले आहेत. रात्रीची 10ची तिकीट आहे ती बुक केलेली होती आम्ही. तर 10च्या बॅचला जास्त कोण लोक नव्हते, तर सकाळच्या बॅचला जास्त लोक असतात, त्यामुळे ना आम्ही मस्त छान निवांत असा पिक्चर बघितला. आता आम्ही पोस्टर जवळ पोहोचलेलो होतो, तर पोस्टर जवळ गेले म्हटल्यानंतर फोटो तर काढलाच पाहिजे, म्हणून ना आम्ही फोटो काढत होतो. चला एक एक फोटो काढून घेतला. त्यानंतर स्वामींचा पिक्चर सुद्धा चालू झालेला होता. एवढा भारी पिक्चर आहे ना, कुणी कुणी बघितलाय पिक्चर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. तर चला हे सरप्राईज दिला आहोने आमच्या, आणि मला मस्त वाटलं स्वामींचा पिक्चर बघून आणि खूप छान वाटलं. चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच, उद्या भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.